सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आपण 26/1/26 रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता। भारत फोर्स कंपनीमध्ये गेले 13 ते 14 वर्ष कामगार काम करतायत, पण त्यांना परमनंट केलं गेलेलं नाही। दुसरी गोष्ट, आज एवढी महागाई वाढली, त्यांचा पगार वाढ केला जात नाहीये। म्हणजे सर्वसामान्य कामगारांकडून तुम्ही काम करून घेताय, कंपनीचं प्रॉफिट मध्ये आहे, पण कामगारांचा पगार वाढ केला जात नाही। जर 13 14 वर्ष जर कंपनीत माणसं काम करतायत तर त्यांना परमनंट करायला काय अडचण आहे? आम्ही या संदर्भात आपल्या सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे साहेबांसोबत बैठक झाली आणि त्या बैठकीत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही पगार वाढ करतो, पण गेले 1 महिना झालं कोणतीही पगार वाढ केलेली नाही। आपल्या सातारचे कामगार सहाय्यक आयुक्त यांच्या इथे सुद्धा हेअरिंग चालली होती, पण 1च तारीख पडली, त्याच्यानंतर काय तारीख पडली नाही। त्याच्यात गेले 6 महिन्यात कामगारांना जे वेतन दिलं गेलं होतं त्याच्या डिटेल्स मागवल्या गेल्या होत्या की कंपनी जे सब कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे तर त्यांच्या अंडर ही कामगार काम करतायत, तर यात पगार तफावत किती आहे, नक्की कंपनी जेवढा पगार देते तेवढा कामगारांना मिळतोय का, यासाठी सुद्धा आम्ही तिथं निवेदन दिलं होतं आणि कंपनीच्या काही डॉक्युमेंट्स सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागवले होते। परंतु त्या ठिकाणी कंपनीचे HR किंवा कोणताही जबाबदार व्यक्ती त्या हेअरिंगसाठी आला नाही। जो समाज कल्याण अधिकाऱ्याला सुद्धा विचारत नाही, तो सर्वसामान्य कामगारांना काय विचारणार? आणि म्हणून मग ते पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भात मीटिंग झाली, पण नुसतं खोटी आश्वासनं दिली गेली, त्यात काही झालं नाही। मग आम्ही असं ठरवलं की 26/2/26 सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम्ही आमरण उपोषण करतोय। यात माझ्या जीवितास काय बरं वाईट झाल्यास सरकार आणि भारत फोर्स कंपनी जबाबदार असणार आहे। माझ्यासोबत या कंपनीतले कामगार सुद्धा आमरण उपोषणाला बसणार आहेत, याची दखल त्यांनी घेणं गरजेचं आहे। आणि कामगार मागतोय तरी काय, कष्ट करतोय, घाम गाळतोय, तो पगार वाढ तर मागतोय ना। तुम्ही काय त्याला ₹1 कोटी तर पगार देत नाही, 10, 12, 15 हजार रुपये पगार देताय। आजच्या ह्या महागाईत हे परवडणार आहे का? तो त्याचं कुटुंब कसं जगवणार? जशी शेतकरी आत्महत्या करतायत तसं भारत फोर्सच्या कामगारांनी आता आत्महत्या करावी असं कंपनीला वाटतंय का? त्याच्या संदर्भातले कोण HR असतील त्यांनी ते वरती सांगणं गरजेचं होतं, वरती हा विषय जाणं गरजेचं होतं आणि चेअरमन साहेबांशी वगैरे अशी चर्चा करून खाली काहीतरी एंड ऑफ रिझल्ट येणं अपेक्षित होतं, पण असं काही झालं नाही। आजही कामगाराला कोण वाली नाही, कामगारांनी फक्त कष्ट करायचे, घाम गाळायचे आणि कंपनीच्या मालकांच्या तिजोऱ्या भरायच्या, अशीच परंपरा पहिल्यापासून पिढ्यानपिढ्या चालली, तीच आता पण चालली। आणि याला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून रिपब्लिकन सेनेने हा आवाज उठवलेला आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत माझ्या कामगार बांधवांना न्याय दिल्याशिवाय, जे पण माझे 65 कामगार बांधव आहेत त्यांची पगार वाढ झाल्याशिवाय हे आमरण उपोषण थांबवणार नाही।